हेलो। हेलो, दिस इज दी hello, this is the My Artifact episode number My Artifact episode number 2004. It was recorded in 19 ऑगस्ट आणि त्यानंतर 19 ऑगस्ट याने मी काल रेकॉर्ड नाही केलं, बट 20 तारखेला मी रेकॉर्ड केला आहे. 20 तारखेचं रेकॉर्डिंग आहे आपल्यापाशी, तर मी याच्यामध्ये टाकलं नाही. ओके, तर 20 तारखेला बस 2005, 21 तारखेला म्हणजे काल मी आठ एपिसोड रेकॉर्ड नाही केला आणि हा आजचा. सो हेलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2006. आजची तारीख आहे 22 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे नाही, दुपारचे नाही, संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट 5 वाजले. खूप जास्त प्रकाश येऊन राहिला आहे इथून दरवाज्यातून. माझा चेहरा एकदम ब्राईट दिसून राहिला आहे. बट काल मी 8 एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? काल मी 8 एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? कारण काल या व्हिडिओ स्टॅबलायझर्स ॲक्च्युली कसं आहे की मी टाइमलॅप्सचा व्हिडिओ बनवणार होतो. ॲक्च्युली मी काल बनवणार होतो. ओके, तर म्हणजे 22 तारखेला. तर मी 21 तारखेलापासूनच माझं सुरू होतं. बट त्याच्यानंतर मला माहीत पडलं 20 तारखेला मला माहीत पडलं, 20 ऑगस्टला मला माहीत पडलं संध्याकाळी की आपण जेवढे काही व्हिडिओ बनवले हे व्हिडिओ बेकार झालं. यामध्ये 20 तारखेला ऑलमोस्ट पूर्ण काम झालं होतं. बट त्याच्यानंतर कसं आहे की स्टॅबलाइज करणं आणि त्याला स्पीडअप कमी जास्त करणं हे एकाच प्रीमियर प्रोजेक्ट फाईलमध्ये होत नाही. तर त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं, मी एक आयडिया लावली की वॉज लाईक दॅट की आपण पहिले फाईल्सला स्टॅबलाइज केलेली फाईल्सला एक्सपोर्ट केल्यानंतर त्याला पुन्हा प्रीमियरमध्ये आणल्यानंतर त्याला स्पीड डाऊन करू, लेअर करू, ग्राफिक्स करू, त्याच्यानंतर कलर ग्रेड करू आणि ॲस्पेक्ट रेशो चेंज करू. सो या साऱ्या गोष्टी मी 2 स्टेपमध्ये केल्या. तर कालचा पूर्ण दिवस माझा इमेज स्टॅबलायझेशनमध्ये गेला, म्हणजे व्हिडिओ स्टॅबलायझेशनमध्ये. यास बिकॉज ऑफ दॅट की हे सगळे फुटेजेस आहे, 4K फुटेजेस आहे आणि 4K फुटेजेसला स्टॅबलाइज करण्यासाठी याला बहुत वेळ लागतो. ऑलमोस्ट करीब 30 मिनिट, मिनिमम 30 मिनिट फॉर 30 सेकंड्सच्या शॉर्टसाठी, 30 सेकंडच्या शॉर्टसाठी ऑलमोस्ट 30 मिनिट लागते. ओके, तर असे माझ्यापाशी करीब 8 ते 9 व्हिडिओज होते. मी सकाळपासून म्हणजे वाजलं एक सकाळी मी म्हणजे लाईन दिली होती, तर वाजलं एक 10 वाजता वगैरे लागलो, 10 साडे 10 वाजता म्हणजे 11 वाजता वगैरे लागलो. 11 वाजेपासून स्टॅबलाइज करणं सुरू केलं. पण हे असं नसते की जस्ट लाईक आपल्याला अर्धा घंटा लागतो स्टॅबलाइज करण्याला. त्यामुळे लाईक समजा माझ्यापाशी 8 फुटेजेस आहे, तर ऑलमोस्ट करीब मला 4 घंटे लागायला पाहिजे. तर पूर्ण दिवस तर नाही लागायला पाहिजे. म्हणजे पूर्ण दिवस का गेला?
पाऊस आला होता, कपडे होते फटाकसे म्हणजे ओले नाही झाले पाहिजे त्यामुळे मी ओके. सो काय म्हणतो मी, हां मी म्हणत होतो की ॲक्च्युली अर्धाच घंटा लागते म्हणजे हार्डली 30 मिनिटच्या व्हिडिओला स्टॅबलाइज करण्यासाठी. तर म्हणजे असं पकडून गेलं माझ्यापाशी 8 फुटेजेस होते, तर 8 फुटेजेसला ऑलमोस्ट तरी 4 घंटे तर लागलं पाहिजे. या दॅट इज ट्रू, म्हणजे 4 घंटेच लागलं पाहिजे. येस, बट कसं आहे की प्रीमियरमध्ये आता ॲक्च्युली माझे प्रोसेसर आहे वॉज सुपर लो. माझे प्रॉपर्टीज जे कम्प्युटरचे स्पेसिफिकेशन आहे ते एवढे काही खास आहे नाही. खास म्हणजे इट्स लाईक कुछ नाही आहे. इट वॉज लाईक 4 GB रॅम. ग्राफिक्स कार्ड वॉज आहे पण ते सपोर्ट करत नाही, AMDचं ग्राफिक्स आहे. त्यानंतर i5 प्रोसेसर आहे. तर त्यामुळे कसं आहे की त्यामुळे माझा प्रोसेसर इज नॉट एबल, मिनिमम रिक्वायरमेंट पण सुद्धा कॅचअप करत नाही माझं सिस्टीम. सो अशा वेळेस काय होते की जेव्हा मी स्टॅबलाइज करतो ना तर तेव्हा खूप वेळ घेतो आणि प्रत्येक स्टॅबलायझेशन केल्यानंतर रेंडर करावा लागतो. तो समजा जर त्यांनी एका फुटेजमध्ये ऑलमोस्ट करीब 1100 ते 1000 फ्रेम्स असतात. ते 4K फ्रेम्स. यस, इट वॉज नॉट 1080p, इट्स 4K फ्रेम्स आहे. हे सगळे 4K फ्रेम्सला पूर्ण स्टॅबलाइज करणं याला वेळ जातो. ओके, आणि त्याला जर स्टॅबलाइज केल्यानंतर त्याला पुन्हा रेंडर करणं हे पण वेळ जातो. यस, कारण रेंडरला ऑलमोस्ट करीब 1 घंटा किंवा ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स लागते. सो इट वॉज टेक अ टाईम. यस, आणि समजा आपण रेंडर केले नाही, आपण जस्ट सिम्पल घेतले, आपण जस्ट लाईक स्टॅबलाइज केलं, सेव्ह मारलं आणि पुन्हा स्टॅबलाइज केलं नेक्स्ट क्लिपला आणि पुन्हा सेव्ह मारलं, इट वॉज नॉट. कारण आपलं सिस्टीम तेवढा सस्टेन नाही करू शकेल. या आपल्या सिस्टीमला कसं जेवढी जागा, जेवढी तो इन्फॉर्मेशन तो कलेक्ट स्वतःवर कलेक्ट करून ठेवून तो त्याच्यावर तेवढा जास्त लोड येईल. तर बेसिकली कसं आहे, इमेज म्हणजे माझं सिस्टीम पण चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यानंतर माझे क्लिप्स पण पूर्ण रेंडर आणि त्यानंतर स्टॅबलायझेशन झालं पाहिजे. या उद्देशाने मी केलं की एव्हरी इमेज स्टॅबलायझेशन आय मेक रेंडर, म्हणजे मी प्रत्येक इमेज स्टॅबलायझेशन नंतर मी त्याला रेंडर केलं आणि त्यामुळे माझा थोडा जास्त वेळ गेला. म्हणजे प्रत्येक एका क्लिपमध्ये ऑलमोस्ट करीब माझा 1.5 घंटा जायचा. या तो विचार कर, 1.5 घंटा फॉर 1 क्लिप. 1.5 घंटा नाही, ते ऑलमोस्ट करीब 1.5 घंटा असं म्हणू शकतो. तर 1.5 घंटा जर म्हणलं तर करीब 8 फुटेजेस, तर इट वॉज लाईक दॅट 3 आणि त्याच्यानंतर 6 घंटे फॉर वॉज लाईक बापरे म्हणजे 2, त्यानंतर 3, 4 घंट्यासाठी किती लागेल? 1.5 3 आणि 3 दुने 6, या 6 घंटे म्हणजे 12 घंटे. तर 12 घंटे लागले का तुला? या 12 घंटे वस्तू म्हणजे 12 घंटे नाही, बट ऑलमोस्ट करीब मला 10 घंटे तर लागले. म्हणजे मी सकाळपासून स्टॅबलायझेशनच्या मागे होतो. सकाळी म्हणजे वॉज लाईक 10-10:30 वाजेपासून ते रात्री ऑलमोस्ट करीब 9-10 वाजेपर्यंत वगैरे कम्प्लिटली माझं रेंडरिंग सुरू होतं, माझं स्टॅबलायझेशन सुरू होतं. त्याच्यानंतर माझे फुटेजेस वॉज रिअली अमेझिंग. येस, ॲक्च्युली हे मला माहीत कसं पडलं या म्हणजे व्हाय आय एम टॉकिंग लाईक दिस, म्हणजे कसं की मी याच्या अगोदर म्हणजे करीब 19 आणि 20 तारखेला वॉज लाईक पूर्ण एक्सपिरियन्स करून घेतला की जेव्हा मी पहिल्यांदा केलं ना इमेज स्टॅबलायझेशन, व्रॅप स्टॅबलायझेशन, ते हे पहिल्यांदा केलं प्रीमियरमध्ये. मला माहीत नव्हतं की एवढा वेळ लागतो म्हणून बा. या तर इट वॉज लाईक दॅट की मी 19 आणि 20 तारखेचा जो दिवस होता ना, त्या दिवशी मी या साऱ्या गोष्टी करून बघितल्या. म्हणजे वॉज लाईक दॅट की मी इमेज स्टॅबलायझेशन पण केला विदाऊट रेंडर, त्यानंतर स्पीड डाऊन पण केला क्लिप्सला, म्हणजे 400 स्पीड वाढवली त्याची किंवा कमी पण केली. तर अशा परिस्थितीमध्ये माझं सिस्टीम वॉज गेटिंग रिअली हँग, बहुतच जास्त हँग झाला होता आणि तो तर इवन कर्सर फ्रीज होऊन जाईल, लिटरली आय एम टेलिंग यू. तर तेव्हा कंडिशन बहुत बेकार होती. वॉज सो मच ब्रायटर झालं यार एक्सपोजर. जाऊ दे ना, जे होते ते. सो त्यामुळे मला असं वाटलं की आपण मग मी काल त्यामुळेच कसं की, आणि ॲक्च्युली कसं झालं की काल ॲक्च्युली सकाळी मी रात्री झोपलो होतो वॉज लाईक 12 वाजता. ओके, सकाळी उठलो मी 6:30 वाजता. मी गोष्ट करत आहे काल 21 तारखेची. ओके, तर काल मी सकाळी उठलो 6:30 वाजता, 6:15 वाजता ॲक्च्युली 6:15 वाजता उठलो, फ्रेश झालो, त्यानंतर दात घासले,
त्यानंतर ड्रायव्हिंगला गेल्यानंतर मग मी तिथून आलो किती वाजता, तिथून आलो मी 9 वाजता वगैरे आलो. 9 वाजता आल्यानंतर मग काय पाऊस होता आणि त्यानंतर लाईन पण नव्हती. लाईन आली करीब 10:30 वाजता वगैरे लाईन आली. तर मग मी 10:30 वाजता बसलो. त्यानंतर मग कंटिन्यू काम केलं. खेळायला वगैरे काही गेलो नाही. यस हां, रेंडरला खूप वेळ लागत होता, म्हणजे एका रेंडरला बस 1.5 घंटा लागला होता. त्यामुळे मग मी थोडासा सायकलिंगला गेलो होतो. बट सायकल करून आल्यानंतर एक स्टील रेंडरिंग सुरू होतं. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की माझा वेळ कुठे वाया गेला. सो मच थिंग वॉज हॅपनिंग. या खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या आणि त्यानंतर अचानकचे लाईट एकदम कमी झाला. ॲक्च्युली काय झालं आहे की सननी म्हणजे क्लाउड आहे ना, ते सनला कम्प्लिटली ब्लॉक केलं आहे. म्हणजे ते काळे ढग आहे ना, त्यांच्यामध्ये इंटेन्सिटी एवढी जास्त असते लाईटला हे करण्यासाठी, म्हणजे तिथले रिफ्लेक्ट करण्यासाठी. तर ते त्यांचं आणि ते काफी क्लोज टू आहे ॲटमॉस्फिअरच्या, म्हणजे ग्राउंडच्या खूप जास्त क्लोज टू आहे. त्यामुळे अशा प्रकारचं लाईटिंग झालं, अशा प्रकारचे डिफ्युजन होईल. आणि हेच नाही का, हे क्लाउडी डेज नाही का, हे जे पाऊस आहे ना, हे पावसाचे जे क्लाउडी डेज आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नाही का, जो क्लाउड असतो ना, तो ग्राउंडच्या खूप जास्त क्लोजली ट्रॅव्हल करतो, ओके, फ्लो करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तू टाइम लॅप्स व्हिडिओ बनवशील क्लाउडचे. इट वॉज लुक्स रिअली गुड. या आता पहा हळूहळू आता लाईट वाढत गेली. थोडा डीम होता पण आता ओके. सो काल एवढंच, काल काय फारसं नाही. सो यस, सो दिस इज द माय आर्ट एपिसोड नंबर 2006. आजची तारीख आहे 22 ऑगस्ट 2020. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. Where else I can go? Thank you.